नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 125चा अधिकृत उमेदवार आज आपण राजावाडी रुग्णालय येथे आलोय। काल रात्री 9च्या सुमारास राजावाडी रुग्णालयामध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एक दुर्दैवी मृत्यू झाला। वॉर्ड क्रमांक 12 मध्ये एक पेशंटवरती उपचार चालू असताना पेशंट हार्टवरनं खाली पडला। स्थानिक कर्मचाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। त्याच्यामुळे त्या रुग्णाचा काल 9 वाजता मृत्यू झाला। तर मी सगळे ओरडले पण की बाबा पेशंट काही करा। तर मला काय म्हणायचं मॅडम का जे तुम्ही पर्सन हायर केलेले जे परमनंट व्यक्ती आहात मग ते व्यक्ती तिकडे नव्हतेच मॅडम, याचं मी साक्षीदार नाही मॅडम, काय हरकत नाही मॅडम, तर संविधान अधिकारच दिलेला आम्हाला त्याच्याबद्दल। मॅडम तुम्ही ऐका ना, तुम्ही शासकीय पदावर बसलेला आहात, ऐका ना, त्याच्यामुळं नाही ठीक आहे ना मॅडम, आता आजपर्यंत हे झालंय तर तो विषय वेगळा। तर मॅडम मला काय म्हणायचं की त्यावेळी मॅडम कुणी दखल घेतली नाही। तब्बल 20 मिनिटं मॅडम आम्ही स्वतः उभं होतो, तुम्हाला व्हिडिओज त्यावेळी पाठवले, त्यावेळी पण आलं नाही। शेवटी काही लोक येऊन त्या व्यक्तीला उचलून त्यांनी बेडवर ठेवलं, ठीक आहे काय हरकत नाही, ठेवलं तर खूप वेळ झाला। परंतु मॅडम त्याची तपासणी करायला एक डॉक्टर सुद्धा आला नाही किंवा सिस्टरने हात सुद्धा लावला नाही की हा पेशंटला आता पडलाय तर याची कशी अवस्था आहे त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि नंतर मग काही नातेवाईकांनी नवजात नांदेवून घेतली, तो व्यक्ती त्या व्यक्तीने फोन केला तर माणूस ऑफ झालेला दिसतो, याची काय हालचाल दिसत नाही आम्हाला आणि याचे पाय वगैरे थंड पडलेले दिसतात, कडक आग झालेलं दिसते। मग त्यावेळी ती बॉडी हलवण्यात आली 9:15 वाजता। त्याच्या अगोदर मॅडम मी तुम्हाला फोन करायचा प्रयत्न पण केला, पण मॅडम मला काय म्हणायचे की मॅडम मी फोन करायचं ना लगेच। मॅडम ऐका ना, मला काय म्हणायचं तुम्ही एवढ्या मॅडम मला काय म्हणायचं तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर आहात असू द्या। आणि दुसरी गोष्ट अशी, बरं मला काय म्हणायचं मॅडम, तुम्ही ज्या व्यक्तींना हायर केलेलं आहे ते झोपा काढत होते का? एक स्पष्ट भूमिका जर मी मांडायला गेलो तर त्यांना परमनंट व्यक्ती सिस्टर लोक तिकडे होते आणि मला त्या वॉर्डवर आजपासून दिसला नाही परमनंट कोण आहे का नाही तिकडे, कॉन्ट्रॅक्ट करतो। अरे ठीक आहे ना, असं ना मॅडम, पण सिस्टरांचं काम आहे मॅडम हालचाल करणं किंवा हे करणं, मग ते काय करत होतं मॅडम, हा मला मोठा प्रश्न निर्माण होतो। पब्लिक अहो मॅडम पाहिजे ना मॅडम, मॅडम जवळजवळ मॅडम 5 ते 6 ऐका ना, सगळे एमर्जन्सी सगळीकडेच एमर्जन्सी नव्हती, एक लक्षात घ्या, फक्त एक खॉटचा विषय होता आणि त्या खॉटच्या माध्यमातून फक्त एक सगळ्यांनी आवाज केला होता की बाबा बघा सिस्टर आल्या, बघितल्या, लांबूनच बघितल्या, निघून गेला। याचं कारण काय, आता त्याच्यात तिथं कॅमेरा नाही, आता हा मोठा मायनस पॉईंट झाला। मॅडम इथे पुढे मॅडम आम्ही स्वतः लक्ष घालू, या हॉस्पिटलवर स्वतः लक्ष घालू, वंचित बहुजन आघाडीची पूर्णपणे लक्ष घालणार। परंतु मॅडम आता ही जी कंडिशन झालेली तर याचा आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात तुम्ही काय तक्रार केली किंवा काय केलं याच्यावर हो। आणि मॅडम बघा आम्हाला तुम्हाला विनंती, आम्हाला कोणतेही आंदोलन किंवा कोणत्याही गोष्टी आम्हाला करायच्या नाहीये, कारण की आमचा ऑलरेडी प्रचार चालू आहे, आमचा उमेदवार उभा आहे। परंतु उमेदवार या सगळ्या गोष्टी त्यांना कानावर घालून ते देखील सगळं प्रचार वगैरे सगळं यंत्रणा सोडून सगळे इकडे आलेत का? कारण बाबा रुग्णाची ही गोष्ट खूप महत्वाची आहे, लोकांपर्यंत जागरूकता झाली पाहिजे किंवा हॉस्पिटलला काय गोष्टी होतात तर आपण काय ऍक्शन घेतली पाहिजे हे आम्ही घेणार आहोत कॅम्पेनिंग, नाही असं नाही। परंतु मॅडम तुम्हालाही एक विनंती आहे की तुम्ही सखोल चौकशी करा याच्यावर आणि पेशंट मला तरी वाटतं मॅडम ऑफ झाला असावा असं मला पूर्णपणे ठाम मत आहे माझं, कारण की लोकांच्या बोलण्यावर मला कळतंय, पण ते तुम्हालाच माहिती आहे नक्की काय घडलं काय नाही, हे आम्हाला सगळं लेखी स्वरूपात द्या। आणि जे लोक तिकडे ऑन ड्युटी होते मग ते लोक तिकडे गेले का नाही आणि त्यांनी त्याच्याबद्दल तपासणी केली का नाही, तुम्ही काय उपचार केले मॅडम याचे मला उत्तर द्या। नाहीतर मग वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मॅडम आम्हाला पुढे येस कारवाई मॅडम होणं खूप गरजेचं आहे। ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे ना मॅडम, त्यांच्यावर कारवाई होणं मॅडम ही आमची अपेक्षित भावना आहे, भूमिका आहे, ती होणं खूप गरजेचं आहे, एवढंच आम्हाला तुम्हाला सांगतो, बाकी काय। सविस्तर माहिती आमचे मित्र प्रदीप साळवे हे देतील। सर्वांना क्रांतिकारी जय हिंद। घटना अशी आहे की राजावाडी रुग्णालयामध्ये सायंकाळी 6 वाजता एक पेशंट होता जो अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये
त्या व्यक्तीचं ब्लड कलेक्शन करून जेव्हा डॉक्टर लोक निघून गेले त्यानंतर रेलिंग लावायला हे विसरून गेले. रेलिंग ही खाली घेतात डॉक्टर जेव्हा निघून गेले त्यावेळी पेशंट जोराने खाली पडला, आदळला होता थोडा आणि झोपूनच गेले. तब्बल 20 मिनिटं होऊन गेले परंतु कोणताही कर्मचारी तिकडचा आला नाही त्याला पाहायला. त्यानंतर 9 वाजता जे डॉक्टर जे इथे कर्मचारी लोक आले त्यांनी पाहिलं. परंतु पाहत असताना त्यांनी चौकशी फक्त माध्यम केली की ही घटना घडली कशी, परंतु कोणाचीही जाणत नव्हती की येऊन त्या पेशंटला बघावं तर पेशंट जिवंत आहे की मृत्यू पावलेला आहे तर त्याची हालचाल काय एकही डॉक्टर आला नाही. त्यामुळे सुमारे 9:30च्या दरम्यान मला बातमी कळाली की तो व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्याचे हातपाय खंड झालेले आहे आणि प्लस त्याचा हात वगैरे आखडलेले आहेत, हातपाय आखडलेले आहेत. त्यानंतर आता आम्ही वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार 125चे सुमेशभाई कासारे यांना मी कॉल करून त्यांना मी पूर्ण माहिती दिली व ते प्रचार दरम्यानमध्ये सगळ्या गोष्टी सोडून ते आले. त्यांनी डीनशी भेट घेतली. भारती मॅडम म्हणून आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला व याचा निष्कर्ष काय, ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्या व्यक्तीचं आता करायचं काय, तुम्ही काय ॲक्शन घेतात हे प्रश्न त्यांच्यावर सोपवलेले आहेत. येत्या 15 तारखेपर्यंत त्यांनी याचं लेखी स्वरूपात प्रत्युत्तर द्यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हॉस्पिटलला जे काय आम्हाला ॲक्शन घेण्यात येईल, जे काय वरून वरिष्ठांचे सागर भाऊ गवई असतील, चेतन आयरे असतील किंवा स्नेहलताई सोनी असतील यांच्या माध्यमातून जे काय आम्हाला आदेश येतील त्या आदेशप्रमाणे आम्ही यांच्यावर कारवाई करू. जय हिंद.